वाह वाह धरती और आसमान कभी मेल हो नहीं सकता और मेरे भीमराज के जैसा ही जहां में दूसरा अम्बेडकर हो नहीं सकता। सकता क्या बात आहे सचिन साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बांधवांनो, कारण उभरता कलाकार आहे। या ठिकाणी मी नम्र विनंती करतो की बाहेर उपस्थित असलेल्या सर्व कलावंतांना विनंती आहे की त्यांनी हॉलमध्ये येऊन बसावे। या ठिकाणी आपण सर्वांनी शांततेत गाणे ऐकून घेतले, सर्वांचेच गाणे छान झाले। मी सुद्धा या ठिकाणी तुमच्या समोर गीत गाणार आहे। माझ्या कंठात गंधार स्वर, प्रतापसिंग दादा बुदळे यांची लेखणी आहे। सुंदर असं गीत त्यांनी लिहिलेलं आहे बांधवांनो। शब्दाकडे लक्षात असू द्या, कारण प्रतापसिंग दादांची लेखणी आणि वामनदादांची लेखणी या दोन्ही लेखणीमध्ये खूप साम्य आहे। काही काही गाणे तर असे आहेत की वाटत नाही वामनदादांचं आहे की प्रतापसिंग दादांचं आहे। जोपर्यंत छाप लागत नाही तोपर्यंत समजत नाही गाणं कोणाचं आहे, अशी परिस्थिती आहे प्रतापसिंग दादांची। आणि हे गाणं मला खूप खूप आवडते, मनापासून हे गाणं आवडते, म्हणून गाण्याचा प्रयत्न करत आहे। पहिल्यांदा हे गाणं गात आहे। चुकलं हुकलं तर तुमचं छोटंसं बाळ समजून मला माफ करायला ही अपेक्षा करतो। माझ्या कंठात गंधार स्वर आहे, क्या बात आहे। अरुण दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अरुण भाऊ जवळार दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत बिचारे, परंतु त्यांच्यासारखा तबल्यावर जर हात पडला त्यांच्यासारखा हात कोणी टाकू शकेल तबल्यावर। क्या बात आहे दादा। प्रतापसिंग दादा, माझ्या कंठात गंधार स्वर, माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर। 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 माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर, आहे भीमराव आंबेडकर। सप्तसुरांची सुंदर सफर, सप्तसुरांची सुंदर सफर आहे भीमराव आंबेडकर। माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर। क्या बात है। गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर। आदरणीय आमच्या कलावंतांचे चाहते, स्वतः सुद्धा उत्कृष्ट तबलावादक आहेत, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबलावादक आदरणीय शेषराव दादा वाकोडे यांच्याकडून या गीताला 500 रुपयाचं धम्मदान आलं। खूप खूप धन्यवाद दादा, आणि दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। प्रत्येक कलाकारावरती अशीच पैशाची उधळण करतात। चलो
काय म्हणतात दादा पुढे? चार मजल्यांचा तळमजली थर, चार मजल्यांचा तळमजली थर, लेखणीने जो आणतो यावर, लेखनीने जो आणतो यावर, लेखनीने जो आणतो यावर. चार मजल्यांचा तळमजली थर, लेखणीने जो आणतो यावर, लेखणीने जो आणतो यावर. चार मजल्यांचा तळमजली थर, या देशातली वर्णव्यवस्था होती. त्या वर्णव्यवस्थेवर सुद्धा दादांनी लेखणीच्या माध्यमातून घाला घातला. कसा? चार मजल्यांचा तळमजली थर, चार मजल्यांचा तळमजली थर, चार मजल्याची तळमजली थर, चार मजल्यांचा तळमजली थर, लेखणीने जो आणतो यावर, लेखनीने जो आणतो यावर, लेखनीने जो आणतो यावर. लेखणीने जो आणतो यावर. लेखणीचा असा जादूगर, लेखणीचा असा जादूगर, आहे भीमराव आंबेडकर. लेखणीचा असा जादूगर, आहे भीमराव आंबेडकर. लेखनीचा असा जादूगर, आहे भीमराव आंबेडकर. अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय पंकजभाऊ खंडार यांच्याकडून सुद्धा या गीताला 500 रुपये धम्मदान. आणि परत एकदा शेषराभाऊ बाकोड यांच्याकडून सुद्धा धम्मदानाला खूप खूप धन्यवाद दादा. आणि काय म्हणतात प्रताप सिंग दादा पुढे? त्या गोलमेज परिषद मध्ये, 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 त्या गोलमेज परिषद मध्ये. सारे कुजबुजले कानामध्ये, सारे कुजबुजले कानामध्ये, सारे कुजबुजले कानामध्ये. त्या गोलमेज परिषद मध्ये, सारे कुजबुजले कानामध्ये, सारे कुजबुजले कानामध्ये. गांधीहून ही बॅरिस्टर जवळ, गांधीहून ही बॅरिस्टर जवळ, आहे भीमराव आंबेडकर. आहे विसरमध्ये, आहे भीमराव आंबेडकर. आहे विसरमध्ये, आहे भीमराव आंबेडकर. आदरणीय आमचे हिम्मतरावजी काका नेहमी करता कलावंतांना प्रोत्साहन देत असतात, त्यांचा आशीर्वाद देत असतात. त्यांच्याकडे सुद्धा धम्मदान मिळालं, आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. एकदा काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण प्रत्येक कलाकाराला ते असंच पुरस्कृत करतात. काय म्हणतात पुढे प्रताप सिंग दादा? झेलल्या गोड्या छातीवरी, झेलल्या गोड्या छातीवरी, गेलेल्या गोऱ्या छातीमध्ये, झेलल्या गोड्या छातीवरी, घाटकोपरच्या मातीवरी, घाटकोपरच्या मातीमध्ये, घाटकोपरच्या मातीमध्ये. झेलल्या गोड्या छातीवरी, घाटकोपरच्या मातीवरी, घाटकोपरच्या मातीवरी. अशारण झुंजारांचा जिगर,
कालिता दादा पुढे प्रतापसिंग दादांची लेखणी फार सुंदर आहे पाहतो शब्द शब्द दादांचा सुंदर असतो काय लिहितात बा भीमराव कर्डक त्या भीमराव कर्डकाला पहा भीमराव कर्डकाला त्या पहा भीमराव कर्डकला पहा भाषणाची दिले गुण दहा भाषणाची दिले गुण दहा त्या भीमराव कर्डकाला पहा आणि भाषणाचे गुण दिले दहा बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणात म्हटलं आहे भीमराव कर्डकांचा जलसा चालू होता आणि त्याच कार्यक्रमात बाबासाहेबांनी म्हटलं की एक पुढाऱ्यांचे प्रश्न एकीकडे आणि माझ्या कलाकाराचं एक गाणं एकीकडे हा कलाकारांचा दर्जा बाबासाहेब आंबेडकरने त्या काळी वाढवला आणि म्हणून वामन दादा असतील प्रतापसिंग दादा असतील आमचे किशोर भाऊ असतील आमचे सोनवणे दादा असतील आमचा सचिन सुद्धा असेल आम्ही सर्वजण कलावंत बाबासाहेबांच्या शब्दाला पाडत आहे वामन दादांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे प्रतापसिंगाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे कारण समाजाचा गाडा हा कलावंतांनीच ओढला आहे त्याच्या पुढे सुद्धा कलावंतच ओढतील म्हणून दादांनी काय लिहिलं भीमराव कर्डकाला त्या पहा भीमराव कर्डकाला त्या पहा भीमराव कर्डकाला त्या पहा भाषणाचे दिले गुण दहा भाषणाचे दिले गुण पहा भाषणाचे दिले गुण पहा भाषणाचे दिले गुण दहा शाहिरी चळवळीची कदर शाहिरी चळवळीची कदर शाहिरी चळवळीची कदर आग भीमराव आंबेडकर शाहिरी चळवळीची कदर आई भीमराव आंबेडकर क्या बात है शाहिरीची चळवळ आई भीमराव आंबेडकर काय म्हणतात गाण्याच्या शेवटी आदरणीय महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे ज्यांची जयंती आपण या ठिकाणी उत्साहात साजरी करतो आहोत एक मेसेज त्यांनी गाण्याच्या शेवटी दिला सर्व कलावंतांना समाजाला सुद्धा एक संदेश दिला की कसं आपण जीवनात आपण कसं वागायचं आहे आपण कर्म कसे करायचे आहे खूप मोठा मेसेज आहे या गाण्यामध्ये आणि या कडव्यात आहे बांधवानो रे प्रतापसिंग कुशल कर्म कर रे प्रतापसिंग कुशल कर्म कर हे प्रतापसिंग कुशल कर्म कर रे प्रतापसिंग प्रतापसिंग कुशल कर्म कर हे प्रतापसिंग कुशल कर्म कर हे प्रतापसिंग कुशल कर्म कर दादांनी सुंदर असं या शेवटच्या कडव्यात गेलाय म्हणून मला खूप आवडतं हे कडवं आय प्रतापसिंग कुशल कर्म कर आय प्रतापसिंग कुशल कर्म कर हे प्रतापसिंग कुशल कर्म कर आय प्रतापसिंग कुशल कर्म कर गड्या होशील तू ही अमर गड्या होशील तूही अमर जरा होशील तूही अमर ज्या ज्या लोकांनी या जगात कुशल कर्म केलेले आहेत ते लोक खरंच अमर झालेले आहेत मात्र वामनदादांचे कुशल कर्म होते वामनदादा मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून जिवंत आहेत आदरणीय माझे बंधू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ यांच्याकडून सुद्धा या माझं पामरास 100 रुपये धम्मदान आलं दादांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आय प्रतापसिंग कुशल कर्म कर हे प्रतापसिंग कुशल कर्म कर हे प्रतापसिंग कुशल
माझा लहान भाऊ महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ढोलकवादक विजय दांडगे संपूर्ण कलाकारांसोबत वाजवलं त्याने. आनंद शिंदे पासून राहुलदादा असतील, आमच्यासारखे छोटे मोठे कलावंत असतील, प्रत्येकाला साथ देणारा महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आणि लाडका ढोलकवादक माझा भाऊ विजय दांडगे याच्याकडे सुद्धा 100 रुपये धमदान आलं. खूप खूप धन्यवाद विजू. एकदा विजयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बांधवांनी. कलाकारांनी कलाकाराला पुरस्कृत करणं खूप मोठी गोष्ट आहे. ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, काळा होशील तू ही अमर. जरा होशील तू ही अमर, जरा होशील तू ही अमर. जीवन तर सगळे माणसं जगतात बांधवानो, कुत्र सुद्धा जीवन जगत आहे. परंतु आपल्याला माणसाचा जन्म मिळाला म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आणि आपण ज्या समाजात जन्माला आलो, ज्या जातीत जन्माला आलो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून आपण काहीतरी सामाजिक कार्य सुद्धा केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सगळ्या विचारावर आपण चाललं पाहिजे. बुद्धाला सुद्धा आपण फॉलो केलं पाहिजे. कारण कुशल कर्म हा शब्द बुद्धाच्या ग्रंथातून आलेला आहे. जर कुशल कर्म करसाल तर चांगलं होईल. जे आपण बीज पेरेल आहोत, जे पेरलं तेच उगवणार आहे. बुद्ध म्हणतात सगळ्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहेत. चांगलं आणि वाईट करणं तुमच्याच हातात आहे. बुद्धांनी स्वतःला कधी देव मानलं नाही. मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे. त्यांनी सांगितलं अत्तदीप भव, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो. आणि चांगलं कसं आणि वाईट कसं माणसाला ओळखता आलं पाहिजे. वामनदादांचे कुशल कर्म होते म्हणून सगळ्या महाराष्ट्रात नाही जगात प्रसिद्ध आहेत आणि अजूनही त्यांचं नाव चालू आहे, अमर आहेत. शसराव भाऊ वामनदादा नंतर प्रतापसिंग दादा सुद्धा त्यांनी सुद्धा कुशल कर्म, काहीतरी कुशल कर्म त्यांच्या आयुष्यात त्यांनी केले आणि म्हणून त्यांची आज या ठिकाणी जयंती साजरी होत आहे. याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतापसिंग दादांची जयंती साजरी होते. त्यानंतर समदूर दादा सारंग आपल्या वराडातले कवी होते, त्यांचे सुद्धा काहीतरी कुशल कर्म असतील म्हणून त्यांना त्यांचे गाणे सुद्धा सगळीकडे वाचतात आणि कुशल कर्म केल्यामुळे त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते अमर आहेत. नंतर आमचे कवीश्वर दादा अवचार असतील, त्यांची सुद्धा कुशल कर्म होते म्हणून त्यांची सुद्धा जयंती साजरी होते. ते अजून गाण्याच्या माध्यमातून अमरात मेलेले नाही आहेत. त्यांच्या विचाराने त्यांच्या लेखणीने ते जिवंत आहेत. म्हणून म्हणायचं आहे काय, किशोर दादांचे सुद्धा कुशल कर्म आहेत म्हणून आज ते नोकरीला लागलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ आहेत. एकदा जोरदार टाळ्या किशोर दादासाठी झाल्या पाहिजे. या चळवळीतून काय फळ मिळते बांधवांनो सांगू शकत नाही. ज्याचे कुशल कर्म आहेत त्याला कधी काय भेटेल सांगता येत नाही. माझा सुद्धा विषय घ्या, मी 41 वर्षी नोकरीवर लागलो, 41 वर्षी सरकारी नोकरीवर लागलो. अंगाला काटा येतो सांगताना. ही फक्त या समाजाची सेवा केली त्याचं फळ आहे बांधवांनो. आणि बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. बाबासाहेबाच्या संविधानानं मी 41 वर्षी सरकारी नोकरीवर लागलो. हे फक्त कुशल कर्म आहेत. प्रत्येकाने कुशल कर्म केले पाहिजे. आपल्याकडे जे जे आहे ते वाटलं पाहिजे. जेवढं वाटसाल तेवढं तुमच्याकडे परत येणार आहे. म्हणून प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, गड होशील तू ही अमर. जरा होशील तू ही अमर, जरा होशील तू ही अमर. आमच्या मोठ्या बहिणी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका रीताताई खंडारे सुद्धा त्यांच्या कुशल कर्माने उद्योजिका झाल्या. त्यांचा उद्योग आहे. आज त्यांना उद्योजिका सुद्धा संबोधल्या जाते. गाण्याच्या माध्यमातून सेवा करता करता, समाजाची सेवा करता करता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने ते चालतात. त्यांना ते फळ मिळालं की ते उद्योजिका झाल्या. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. एक महिला असून उद्योजिका झाल्या, नवऱ्याला सुद्धा सपोर्ट करतात, घर सुद्धा सांभाळतात आणि चळवळ सुद्धा सांभाळतात. एका महिलेसाठी फार कठीण गोष्ट असते. भाऊ सांभाळतात, भाऊ सुद्धा सांभाळतात ना म्हणजे असं थोडीच आहे. दोन्ही चाका बरोबर चालले की संसार चांगला चालतो. एक जर चाक मागे राहिलं की बिघडलं का. पण या दोघे नवरा व्यवहारासाठी यांनी वाहून घेतला समाजाला. पण दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, ऐ प्रताप सिंग कुशल कर्म कर, गड होशील तू ही अमर. जरा होशील तू ही अमर, जरा होशील तू ही अमर. गड होशील, गड होशील, गड
तुझ्या निर्वाणाच्या वाटेवर, तुझ्या निर्वाणाच्या वाटेवर, अरे तुझ्या निर्वाणाच्या वाटेवर आहे भीमराव आंबेडकर. तुझ्या निर्वाणाच्या वाटेवर आहे भीमराव आंबेडकर. तुझ्या निर्वाण वाटेवर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार स्वर आहे भीमराव आंबेडकर. माझ्या कंठात गंधार आहे भीमराव आंबेडकर. आहे भीमराव आंबेडकर.